नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान विषयावरील प्रश्न, जे की तुम्हाला सरळ सेवा पद भरती परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरू शकतात व याची मदत तुम्हाला होऊ शकते. पाहूयात पहिला प्रश्न. सारे जहां से अच्छा हे गाणं कोणत्या कवीने लिहिले आहे? ऑप्शन ए आहे रवींद्रनाथ ठाकूर, ऑप्शन बी आहे सरोजिनी नायडू, ऑप्शन सी आहे मोहम्मद इक्बाल, ऑप्शन डी आहे माखनलाल चतुर्वेदी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हे गाणं लिहिले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले नेहरू कुटुंब कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे पंजाब, ऑप्शन डी आहे दिल्ली. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश या राज्यातील नेहरू कुटुंब हे होते, जे की भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये प्रमुख नेत्यांपैकी एक होते. पुढच्या प्रश्नाकडे. वसुंधरा शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शन ए आहे पृथ्वी, ऑप्शन बी आहे आकाश, ऑप्शन सी आहे सूर्य, ऑप्शन डी आहे जल. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पृथ्वी. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. गांधीजीचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन ए आहे मोहनदास करमचंद गांधी, ऑप्शन बी आहे महात्मा गांधी, ऑप्शन सी आहे रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन डी आहे नेहरू गांधी. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मोहनदास करमचंद गांधी हे गांधीजींचं पूर्ण नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. बंगालची काली मॅम हे कोणाच्या संदर्भात आहे? नाइटिंगेल ऑफ इंडिया अशा प्रकारे सरोजिनी नायडू यांना संबोधले जाते. त्यांच्या साहित्याबाबत त्यांना अशा प्रकारे संबोधले जाते. ऑप्शन ए आहे सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी आहे सरोजिनी नायडू, ऑप्शन सी आहे काश्मीर, ऑप्शन डी आहे कमला नेहरू. याचं बरोबर उत्तर आहे सरोजिनी नायडू. बंगालची काली मॅम हे कोणाच्या संदर्भात आहे? तर ते सरोजिनी नायडू यांच्या संदर्भात आहे, ऑप्शन बी. पाहूया पुढचा प्रश्न. भारतरत्न पुरस्काराची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए आहे 1954, ऑप्शन बी आहे 1961, ऑप्शन सी आहे 1952, ऑप्शन डी आहे 1975. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 1954 रोजी भारतरत्न पुरस्काराची स्थापना झालेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या जलमार्गाला काय म्हटलं जातं? ऑप्शन ए आहे पांढरे समुद्र, ऑप्शन बी आहे लक्षद्वीप, ऑप्शन सी आहे डिक्सन जलमार्ग, ऑप्शन डी आहे पकी जलमार्ग. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, पकी जलमार्ग. पाहू शकता ऑप्शन डी आहे पकी जलमार्ग. पाहूया पुढचा प्रश्न. निर्मल जोशी या कोणत्या क्षेत्रातील व्यक्तिमत्व आहेत? तर याचं ऑप्शन ए आहे संगीत, ऑप्शन बी आहे क्रिकेट, ऑप्शन सी आहे साहित्य, ऑप्शन डी आहे अभिनय. तर निर्मल जोशी या साहित्य या क्षेत्रामधील व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे ऑप्शन सी, साहित्य हा पर्याय बरोबर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? तर पाहूया. ऑप्शन ए आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन बी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ऑप्शन डी आहे डॉक्टर जाकीर हुसेन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. पाहूयात पुढचा प्रश्न. पार्लियामेंट हाऊस कुठे स्थित आहे? या ठिकाणी ठिकाण आपणास विचारण्यात आलेले आहे. ऑप्शन ए आहे दिल्ली, ऑप्शन बी आहे मुंबई, ऑप्शन सी आहे कोलकाता, ऑप्शन डी आहे चंदीगड. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, दिल्ली या ठिकाणी पार्लियामेंट हाऊस स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न. एशियातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन ए आहे गंगा, ऑप्शन बी आहे यांगत्से, ऑप्शन सी आहे मेकोंग, ऑप्शन डी आहे ब्रह्मपुत्र. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन बी, यांगत्से ही एशियातील सर्वात मोठी नदी आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली? ठीक आहे. भारतातील प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली? ऑप्शन ए आहे 2014, ऑप्शन बी आहे 2015, ऑप्शन सी आहे 2016, ऑप्शन डी आहे 2018. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन ए, 2014 रोजी भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजना सुरू झाली. पाहूयात पुढचा प्रश्न. अरब सागर भारताच्या कोणत्या किनाऱ्यावर आहे? तर या ठिकाणी पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण
अशी 4 पर्याय दिलेले आहेत. तर अरब सागर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे, त्यामुळे ऑप्शन ए हा बरोबर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय वायुदलाचे मुख्यालय कुठे स्थित आहे? भारतीय वायुदलाचे मुख्यालय एअरफोर्सचे हेडक्वार्टर्स कुठे स्थित आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे दिल्ली, ऑप्शन सी आहे पुणे, ऑप्शन डी आहे चंदीगड. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. या ठिकाणी भारतीय वायुदलाचे एअरफोर्सचे मुख्यालय हेडक्वार्टर्स स्थित आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे विद्यापीठ कोणते आहे? सर्वात मोठे असे विद्यापीठ या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन ए आहे दिल्ली विद्यापीठ, ऑप्शन बी आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, ऑप्शन सी आहे हैदराबाद विद्यापीठ, ऑप्शन डी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. ऑप्शन डी बरोबर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. डोंगरी पर्वत भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन ए आहे हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी आहे महाराष्ट्र, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आहे कर्नाटक. तर याचं बरोबर असलेलं उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. हे डोंगरी पर्वत भागातील म्हणजे महाराष्ट्र राज्यात डोंगरी पर्वत हा भाग आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए आहे दिल्ली, ऑप्शन बी आहे जयपूर, ऑप्शन सी आहे अमृतसर, ऑप्शन डी आहे लुधियाना. तर ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर आहे की अमृतसर या शहरामध्ये सुवर्ण मंदिर हे स्थित आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. भारतात पानिपत युद्ध किती वेळा झालेले आहे? ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 4, ऑप्शन डी आहे 5. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3. 3 वेळा भारतामध्ये पानिपतचे युद्ध झालेले आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रसिद्ध सागर मंथन ही एक प्राचीन भारतीय पुराणातील एक घटना आहे. ती कोणत्या पुराणात वर्णन केलेली आहे? त्या घटनेचा कोणत्या पुराणामध्ये वर्णन केलेले आहे ते आपणास पाहावयाचे आहे. तर ऑप्शन ए आहे महाभारत, ऑप्शन बी आहे रामायण, ऑप्शन सी आहे भागवत महात्म्य, ऑप्शन डी आहे पुराण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भागवत महात्म्य. या पुराणात सागर मंथन गोष्टीचा वर्णन आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. भारतीय चित्रकला आणि स्थापत्यकला ज्यांनी प्रभावित केली त्या सम्राटाचे नाव काय? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सम्राट अशोक, ऑप्शन बी सम्राट अकबर, ऑप्शन सी सम्राट चंद्रगुप्त मौर्य, ऑप्शन डी सम्राट विक्रमादित्य. तर याचं बरोबर असं उत्तर आहे ऑप्शन बी सम्राट अकबर यांनी भारतीय चित्रकला आणि स्थापत्यकला ही प्रभावित केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. मृत्युंजय काव्याचा लेखक कोण आहे? ऑप्शन ए आहे शन नवरे, हरिवंश राय बच्चन, शिवाजी सावंत, विक्रम सेठ. तर याचं बरोबर उत्तर आहे शिवाजी सावंत. ऑप्शन सी यांनी मृत्युंजय काव्याचे लेखन केलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारतात विविध प्रकारचे द्राक्षांचे उत्पादन करणारे राज्य कोणते? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन सी आहे पंजाब, ऑप्शन डी आहे गुजरात. तर याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. या राज्यामध्ये विविध प्रकारच्या द्राक्षांचे उत्पादन केले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. राजगृह हे कंठ पद्धतीत काय आहे? या संदर्भातील विषय आहे. राजगृह हे कंठ पद्धतीत काय आहे? ऑप्शन ए आहे युद्धभूमी, ऑप्शन बी आहे धार्मिक स्थळ, ऑप्शन सी आहे निवासस्थान, ऑप्शन डी आहे अद्भुत स्थान. तर याचं बरोबर उत्तर आहे धार्मिक स्थळ हे आहे ऑप्शन बी. पाहुयात पुढचा प्रश्न. भारताची स्वतंत्रता लढा सुरू करणारा पहिली व्यक्ती कोण होती? तर ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहे सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी आहे लोकमान्य टिळक, ऑप्शन डी आहे भगतसिंग. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा सुरू करणाऱ्या ह्या पहिल्या व्यक्ती होत्या. पाहूया पुढचा प्रश्न.
कृष्णकांतेश्वर हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध स्थळ आहे? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे कर्नाटका, ऑप्शन सी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आहे मध्य प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. महाराष्ट्र या राज्यामध्ये कृष्णकांतेश्वर हे प्रसिद्ध स्थळ आहे. ऑप्शन ए महाराष्ट्र. पाहूयात पुढचा प्रश्न. तर अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न सामान्य ज्ञानावर बघितलेले आहेत. आशा आहे सदर प्रश्नांची आपणास परीक्षेमध्ये व आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये मदत होईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला अनेक लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज आपणास नोटिफिकेशन सहित भेटतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.